आपल्या आवाजाची जादू नक्कीच महाराष्ट्रभर त्यांनी फिरवलेली आहे। दीपक कुसळकर सरांचं पाहिलं तर पहिलं प्रेम क्रिकेट सुरुवातच त्यांनी क्रिकेट जीवनापासून केली आणि आज पाहता पाहता एक मोठा वटवृक्ष झाला। कारण की सरांची आज पाहिलं तर मोठे मोठे कार्यक्रम होतात आणि आज त्यांच्याबरोबर थोडंसं समालोचन करण्याची संधी मिळाली, हे भाग्य समजतो मी। जाऊ मैदानाच्या आत समालोचन ऐकत आहोत। शावगाव तसेच जिल्ह्यामध्ये त्यांचं आदरणीय दीपकजी कुसळकर ज्यांचं सूत्रसंचालन हे ऐकण्यासाठी अनेक तज्ञ लोक त्यांचं सूत्रसंचालन नेहमी ऐकतात आणि त्यांची वाहवाही नेहमी केली जाते। पुढच्या बॉल साठी गोलंदाज सज्ज आहे। खूप मोठी रनअप पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय। हा चेंडू टाकलाय, फलंदाजाने भिरकावला लेग साइडच्या दिशेने। तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण। एक धाव मात्र पळून पूर्ण करताना दोन्ही फलंदाज। आता स्ट्राइक वर येतोय सौरभ डमाळ, ज्याने मागच्या चेंडूवर कव्हरच्या दिशेने सुरेख असा षटकार खेचलाय। तो खेळाडू स्ट्राइक वर सौरभ डमाळ। सामना हा पूर्णपणे एक हाती आपल्या संघाच्या बाजूने घेऊन जाताना दिसतोय। यावेळेस बघा फिरकावलाय लेग साइडच्या दिशेने, इथं जेल सुटलाय। एक धाव मात्र नक्कीच मिळेल संघासाठी।